मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे. तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे. या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस अॅडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत. तेही त्याच्यावर विचार करतायत. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे. मी असेन, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही संपर्कात आहोत. आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल. आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे. रोजगाराच्या या सगळ्या आमच्याच सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये. या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. मला असं वाटत नाही सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लॅन नाही. की सरकारकडे प्लॅन असतं तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं. जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्यात तिथे जाऊन सरकारच्या वतीनं अधिकारी नाहीत, OSD वगैरे नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असती स्वतः मुख्यमंत्र्यांनी, तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे, माझ्या पक्षाचं मत आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती. जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील, एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिलात आणि मराठा समाज रस्त्यावर आहे, ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि लोक यामुळेच चिडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी महाराष्ट्र, सगळा महाराष्ट्र माझा आहे, ज्या महाराष्ट्रात सर्व जाती उपजाती पोटजाती माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे. ही जी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त EWS मध्ये आज महाराष्ट्राला फायदा झाला आहे. आणि मग खरं तर मराठा समाजाला न्याय देणे आणि ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण जाऊ नये, 1% आरक्षण ओबीसी समाजाचं कुठं जाऊ नये, ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली आहे. आणि सोबतच मराठा समाजालाही त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे, ही भूमिका राहिली आहे. आणि यातनंच मग 10% EWSचं आरक्षण वगैरे या सर्व बाबी आल्या आहेत. मला असं वाटतं जे काँग्रेस पार्टीनी ओबीसीचं आरक्षण द्या या भूमिकेला त्यांचं काय म्हणणं आहे, जे नाना पटोले आहेत, वडेट्टीवार आहे, जे त्यांना ओबीसीचा कळवळा येतो